तर नांदेड जिल्ह्यात डिझेलची मागणी 30 ते 35% वाढल्याने डिझेल टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पंपावर सुरू असलेली गर्दी आणि संभाव्य परिस्थितीमुळे पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्तात डिझेल विक्री सुरू करण्यात आली आहे आणि आजपासून सर्वच पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यावर बंदी घालण्यात आली आहे। त्याचप्रमाणे समाज माध्यमांवर डिझेल टंचाईच्या अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत। साठेबाजी केल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहितीही पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे। पेट्रोलचा कुठं तुटवडा नाही आहे, पण डिझेलचा थोडासा आपल्याला हे टंचाई सदृश परिस्थिती जाणवत आहे। तर अचानक वाढलेल्या मागणीमुळं थोडंसं पॅनिक बाईंग पण होत आहे। असं पण होऊ शकते की काही ठिकाणी असं कॅनच्या रांगा वगैरे लागल्या, आम्ही त्याच्यावर बंदी घातलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस पेट्रोल पंपावर आम्ही कर्मचारी लावलेले आहेत। आमचे महसूल कर्मचारी आहेत। आवश्यकता पडल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना पण तिथं बोलून घेऊन तिथली कायदा सुव्यवस्था राखण्याचा सर्वस्वी आम्ही प्रयत्न करीत आहेत।